मानवी जीवनाच्या 3 अवस्था असतात. एक बालपण, एक तरुणपण आणि एक म्हातारपण. या 3 अवस्थेमधूनही माणूस हा जर बुद्धिजीवी असला, बुद्धिवान जर असला, तर तो योग्य प्रकारे या तिन्ही अवस्थेमध्ये आपल्या जीवनाची योग्य अशी आनंदाने, समाधानाने वाटचाल करू शकतो. खरे तर बालपण हे असंच निघून जातं, म्हणजे खेळत हिंदळत काही कळत नाही. फार छान आणि सुंदर असतं बालपण. बालपणामध्ये कोणतं टेन्शन नसते. लहानपणी कोणी फार काही कामं सांगत नाही आणि सगळे लाड करतात. खूप चांगलं, म्हणजे ते आता जर आपण त्या आपल्या बालपणाची जर आपण आठवण केली तर आपल्याला खूप छान वाटतं की माझं बालपण खूप छान गेलेलं आहे. आणि बालपण देगा देवा असं म्हटलं गेलं. एका कवीने म्हटलेलं आहे की बालपण हे देगा देवा, बालपण हे खूप छान असतं. आणि ते जगत असताना ते असं भुर्रकन जसं चिमणी उडून जाते तसं ते बालपण फारच लवकर निघून जात असते. आणि मग आपण तरुणपणामध्ये पदार्पण करतो. त्यानंतरचा टप्पा हा 14 वर्ष किंवा 16 वर्षांच्या पुढचा जो टप्पा येतो, तर तेव्हा आपल्यावर जबाबदाऱ्या येतात. शिक्षणाच्या जबाबदाऱ्या येतात किंवा मग आपल्याला घरची छोटी मोठी कामं सुद्धा करावं लागतात. सगळे आपल्याला काम सांगतात. आपण मार्केटमध्ये गेलो तर तिकडून काही वस्तू आणायला सांगतात. कधी कधी ट्युशन असते. ट्युशनला जात असताना आपल्याला आईने किंवा कोणीतरी फोन केला घरच्यांनी की बा हे घेऊन येजो, ते घेऊन येजो, तर आपल्याला कंटाळाही वाटतो. आणि ते करत असताना तरुणपणामध्ये चांगले निर्णय जर घेता आले तर आयुष्य पुढचं खूप सुकर होत असतं. तरुणपणही कसं निघून जातं कळत नाही. आणि म्हातारपणात मग काय असतं की बालपणी आईवडील असतात, त्यामुळे आईवडिलांच्या सहवासामध्ये, भाऊ बहिणीच्या सहवासामध्ये आपल्याला खूप छान वाटतं. आणि जेव्हा आपण मोठे होतो, मग मोठे होत असताना मग लग्न होते. प्रत्येकाचं काही अपवाद वगळून हे विवाह हा होत असतो. आणि विवाह झाल्यानंतर मग पुन्हा संसारामध्ये माणूस हा, संसार तर फार मोठा कारागृह आहे आणि त्यामध्ये माणूस स्त्री असो की पुरुष असो हा अडकून जातो. तो अडकल्यानंतर संसार असं एक मूल होईपर्यंत ते खूप छान असतं, खूप छान वाटतं. मग मूल झाल्यानंतर ते जबाबदारी येते. म्हणजे मूल होणे हेही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ते आवश्यक आहे. मग मूल झाल्यानंतर आईवडिलांना खूप छान वाटतं. मुलांचा लाड, त्याचं संगोपन, त्याला हवं नको ते सगळं ते आनंदाने आईवडील करत असतात. मग एक मुलं असो की 2 असो, त्यांचं संगोपन, त्यांचा लाड, त्यांचे कपडे, त्यांचे खेळणे, त्यांचं बालपण सुद्धा आनंदात गेलं पाहिजे. मग त्यांना खाऊ आवडणाऱ्या गोष्टी हे सगळं करत असताना मुलं धीरे धीरे हळूहळू ती मोठी होतात. आणि मुलं मोठी झाल्यानंतर मुलांच्या आवडीनिवडी वेगळ्या होतात. त्यांना वेगळ्या जे जगामध्ये पदार्पण करतात. आणि मग तरुण मुलं झाल्यानंतर कॉलेजचं जेव्हा लाईफ सुरू होतं तेव्हा त्यांच्या आवडीनिवडी बदलतात. त्यांना जर काही शिकवणपणाच्या गोष्टी आईवडिलांनी सांगितल्या किंवा घरातल्या वडीलधाऱ्या मोठ्या लोकांनी जर त्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्या तर त्यांना त्याचं वाईट वाटते किंवा त्यांना वाटते की हे काय कटकट आहे, हे का मला सांगत राहतात ह्या गोष्टी. परंतु आई वडील हे मुलामुलींचे हितचिंतक असतात. आणि म्हणून आपल्या मुलाला कुठे त्रास होऊ नये किंवा त्याला वाईट व्यसन लागू नये किंवा तो वाईट संगतमध्ये गुंतू नये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये वाईट असा मोड येऊ नये किंवा त्यामुळे त्याचं नुकसान होईल, त्याचं दुःख होईल, त्याला काही त्रास होईल, यासाठी आई वडील आपल्या मुलामुलींना चांगल्या गोष्टी सांगत असतात. वाईट गोष्टीपासून, वाईट प्रवृत्तीपासून त्यांना थांबवण्याचा ते प्रयत्न करत असतात. मुलं मोठी होतात. चांगल्या संस्कारात वाढलेली मुलं बाहेर युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जातात, मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिकतात आणि मग ते
शिक्षण घेऊन डोळस होतात, चांगल्या प्रकारे त्यांना नॉलेज येते, ज्ञान प्राप्त होते आणि मग ते जॉबच्या शोधात राहतात. काहींना लवकर जॉब लागतात, काहींना खूप संघर्ष करून जॉब मिळतो. अशा प्रकारे स्वतःच्या पायावर उभं राहून मग त्यांचं लग्न होते किंवा विवाह होतो आणि मग ते आईवडिलांपासून दूर जातात. आईवडिलांपासून दूर गेल्यानंतरही आईवडिलांचं मन, आईवडिलांचं प्रेम हे त्या मुलांमध्येच अडकलेलं असते. ठीक आहे, त्यांना दिशा देण्याचं काम आईवडील करतात आणि मुलांनी सुद्धा भरारी घेतली पाहिजे. चांगली उंच ज्ञानाच्या प्रकाशात प्रगतीच्या शिखरावर त्यांनी झेप ही घेतली पाहिजे आणि ती झेप घेत असताना त्यातच आईवडिलांना आनंद असतो. त्या आनंदामध्ये त्या आनंदाचा, त्या सुख समाधानाचा अहसास त्यांना असतो. ती अनुभूती त्यांना, ती फिलिंग्स त्यांना आपोआप येत असते आणि मुलं खूप दूर असतात, आनंदात असतात. आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या पत्नीसोबत ते खूप आनंदाने जगतात, राहतात. असं नाही की त्यांना आईवडिलांची आठवण येत नाही, त्यांनाही आईवडिलांची आठवण येत असते, परंतु कर्तव्य आणि जबाबदारी ही त्यांना एक चांगला नागरिक म्हणून, एक चांगला पती म्हणून, एक चांगला बाप म्हणून ती निभवावी लागत असते. आणि हे निसर्गाचं ही प्रक्रिया आहे, हे चक्र आहे, हे सुरूच राहणार आहे. आणि अशा प्रकारे मुलं दूर जातात, मग आई वडील पुन्हा निरंक होतात. आई वडिलांकडे काहीच राहत नाही, काहीच उरत नाही. फक्त त्यांच्याकडे उरतात त्या आठवणी. फक्त त्यांना मुलांची आठवण हेच येत असते, कारण लहानपणी त्यांच्या चोचीमध्ये चारा भरवणारे आई वडील, चारा भरवणारी आई ही निरंक होत असते. आईला मुलांची कितीही मोठे झाले तरी मुलं हे आईसाठी लहान असतात. आईला मुलांची खूप आठवण येत असते आणि आईचं हृदय, आईचं मन, आईची माया ही खरंच जगाहून वेगळी असते. जेव्हा प्रत्येक स्त्री ही आई होते तेव्हा त्या आईला हे कळते की आई म्हणजे काय असते. हे सांगून काही समजत नसते. आई झाल्यावरच आईचं हृदय, आईची ममता, आईची काळजी, आईने आपल्याला सांगितलेल्या प्रबोधनात्मक काही गोष्टी, काही विचार, ह्या सगळ्या काही गोष्टी तेव्हा आपल्याला आठवतात. असो, मुलं, निसर्ग हा परिवर्तनशील आहे आणि परिवर्तन हे झालंच पाहिजे. आपण परिवर्तनीय असलं पाहिजे. मुलं ही दूर गेली म्हणून दुःख न मानता आपण आनंदाने जगलं पाहिजे. आई वडिलांना आठवण मुलांची येत असते, त्यांना हृदय असते, काळजी असते आणि आपल्या मुलाला काही होऊ नये किंवा ते चांगल्या आनंदात राहावे, त्यांना निसर्ग, यश, सद्बुद्धी आणि चांगल्या प्रकारचं आरोग्य देव, हेच प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी मंगलकामना करीत असतात. असं हे जीवन आहे. जीवनामध्ये हे अशा 3 अवस्था आहेत आणि अशा 3 अवस्थेमधून प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्री पुरुषाला, प्रत्येक आई बापाला जावंच लागत असते आणि हे कटू सत्य आहे.